आता बातमी बुलढाणा जिल्ह्यातून। गेल्या 24 तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून राष्ट्रीय महामार्ग 161 जी वरील वाहतूकही ठप्प झाली आहे। पाहूया आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांचा हा खास रिपोर्ट। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू असून सर्वच तालुक्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे। विशेषतः संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे। सातपुडा पर्वतरांगामधून वाहणाऱ्या नद्या, नाले आणि ओढ्यांना महापूर आल्याने अनेक भाग जलमय झाले आहेत। पुराच्या पाण्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून केळीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। दरम्यान संग्रामपूर आणि जळगाव जामोदमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 161 जी वरील अनेक पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। महामार्गावर दोन्ही बाजूंना शेकडो वाहने अडकून पडली असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। पावसाचा जोर कायम असल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे। तसेच पूरग्रस्त भागांवर जिल्हा प्रशासनाचे सातत्याने लक्ष असून पूरस्थितीवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे। बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थिती अजूनही गंभीर आहे। नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीवर आमचे प्रतिनिधी लक्ष ठेवून आहेत। पाहत राहा सिटी न्यूज।